मतदारसंघातील महायुतीमध्ये उमेदवार बदलाच्या हालचाली वाढलेल्या आहेत। आमदार विनय कोरे यांच्यासह संजय पाटील येड्रावकर यांच्या नावावर मुंबईमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। तर संजय पाटील येड्रावकर हे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे बंधू आहेत। तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल नाराजीचा सूर असल्याने आयत्या वेळेस आता नव्या नावांवर चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे। एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यात सुद्धा संजय पाटील येड्रावकर शिंदेंसोबत होते आणि त्यामुळे आता हातकणंगले मतदारसंघात महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। थेट आपण ज्ञानेश्वर यांच्याशी बोलणार आहोत। गुड मॉर्निंग ज्ञानेश्वर। हातकणंगलेमध्ये आता महायुतीमध्ये नेमकं कुणाला उमेदवारी मिळणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे। कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे? कोल्हापूर सोबतच हातकणंगले मतदारसंघामध्ये सुद्धा आता उमेदवार बदलाची चर्चा आहे ती सुरू होताना पाहायला मिळेल। प्रामुख्याने भाजपकडून जे सर्वे केले गेले या सर्वेमध्ये या दोन्ही विद्यमान खासदारांच्या बद्दल नकारात्मक परिणाम असल्याचं आहे ते समोर आलेले आहे। त्या सर्वेचा दाखला देत या ठिकाणची उमेदवार बदलण्याची मागणी आहे ती सातत्याने केली जाते। कोल्हापूरचे उमेदवार जे आहे ते समरजित घाटगे यांना देण्याची चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूला आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी सुद्धा बदलण्याची चर्चा आहे ती सुरू झाल्याचं माहिती आपल्याला मिळते। यामध्ये विनय कोरे आणि आमदार जे माजी राज्यमंत्री होते राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यांच्या नावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमध्ये या संदर्भातल्या अनेक वेळा चर्चा झाल्या आणि बैठका सुद्धा झाल्याची माहिती आहे ती येते आणि या माहितीनुसार या दोघांनाही उमेदवार म्हणून आहे ते तयारी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। मात्र दोघांनीही अद्याप आहे ती आपली तयारी आहे ती पक्षाला कळवलेली नाही। मात्र एकूणच पाहायला गेलं तर राजेंद्र पाटील येड्रावकर यांचा या सगळ्या परिसरामध्ये एक स्वतंत्र गट आहे। त्यांचं कारखान्याच्या माध्यमातून केलेली जी कामं आहेत ती मोठी या ठिकाणी आहेत। अनेकांना रोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। शिवाय जातीय समीकरण पाहता या ठिकाणी राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यांचं पारड जड आहे ते दिसून येते। मात्र दुसऱ्या बाजूला भाजपकडून विनय कोरे यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी जर उमेदवार बदलायची चर्चा झाली तर या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार हे आता अंतिम आहे। त्यामुळे या दोघांच्या पैकी कोणाच्या गळ्यामध्ये ही आता उमेदवाराची माळ पडते हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय आता हातकणंगले मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार कोण याविषयी आता सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे। संजय पाटील येड्रावकरांना उमेदवारी मिळणार का? तर यांचं नाव आता सध्या चर्चेत येत आहे। धैर्यशील मानेंबद्दल नाराजीचा सूर उमटल्यामुळेच संजय येड्रावकर यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचं या ठिकाणी बोललं जाते।